जय श्री महाकाल दोस्तों, मी मयूर जोरमले करत आहे 12 ज्योतिर्लिंग चारधामची यात्रा सायकलने। तर आपण आज सध्या गुजरातमध्ये आणि आपण आपला प्रवास सुरू असताना आपण इथे थांबलो आहोत आपला सेवालियाला। तर इथून आपण समोर जात आहोत। तर काल रात्रीला आपण थांबलो होतो एका दादांच्या घरी। हे दादांचं घर आहे। जय श्रीराम दादा, जय माता दी। दादांनी खूप मदत केली, रात्रीला ऐनवेळी भेटलो तर त्यांनी सरळ आपल्या घरी घेऊन आले, जेवण वगैरे सगळं दिलं, राहण्याची सोयी सुविधा उत्तम प्रकारे एकदम पाहुण्याचा आदर तिथे केलं। दादी आहेत आपले, दादी जय माता दी दादी। आणि दादांचं घर आहे, आपण इथे थांबलो होतो। त्यांनी एकदम पाहुण्याप्रमाणे पूर्ण आपली सोयी सुविधा केलेली आहे। तर आपली सर्व व्यवस्था झाली आणि आज आपण आता निघत आहोत। दादा आहे आपला, तो आता तो तिकडे असणार। तर अशा प्रकारे खूप उत्तम सुविधा झाली। दादांचा खूप खूप आभार। खूप मनापासून त्यांनी सर्व आपली व्यवस्था केली। तर खूप छान वाटलं। अतिथी देवो भव म्हणतात ना, तर ते हेच आहे। आणि अशा प्रकारे आपण सगळं रेडी झालो आणि इथून आपण निघणार आहोत डाकोरला। डाकोरवरून म्हणजे आपण सोमनाथला जायचं आहे। तर डाकोरजीचं दर्शन करून आपण समोर जाणार आहोत। आपला मित्र आहे, याने पण खूप सेवा केली। जय श्रीराम। तर अशा प्रकारे आपण निघत आहोत। खूप छान इथं गाव आहे सेवालिया। इथं गाव सेवालियाच्या बाहेरच आपण थांबलो आहोत, त्यांचं घर आहे। आणि काल ऐनवेळी भेटल्यानंतर दादांनी आपल्याला सरळ घरी घेऊन आले। तर खूप छान देवासारखे भेटले। दादी आहेत आपल्या आणि हा सर्व आपला मित्रपरिवार। नेहमीच आपण भेटत राहू, कधी जर इकडे आलो तर नक्कीच भेटणार। तर मित्रांनो, जास्तीत जास्त सपोर्ट करा। आणि अशाच प्रकारे आपण इथून आता रवाना होत आहोत। आपली तयारी पूर्ण झालेली आहे। जय श्री महाकाल मित्रांनो, आणि निघूयात। छत्रपती शिवाजी महाराज की जय। तर मित्रांनो, आपण निघालो आहोत सेवालियावरून आणि बघू शकता रोड छानच आहे तिकडे तसे मॅक्सिमम। आता इथून आपण डाकोरला जाणार आहोत आणि डाकोरवरून आपण मग समोर जाऊन नदियाडवरून समोर जाणार आहोत। समोर मार्केट एरिया आहे। आपण थांबलो होतो तिकडे, भवानी सिंग म्हणून दादा आहेत, त्यांच्याकडे थांबलो होतो आणि आपण तिथून आता निघालो आहोत। समोर आपला प्रवास सुरू झालेला आहे। समोर मार्केट लाईन आहे म्हणतात सेवालिया, आणि हा रस्ता सरळ डाकोरला जातो। डाकोर इथून जवळपास 25 किलोमीटर आहे। आणि तिथं आपण डाकोर नंतर मग समोर जाऊयात। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला प्रवास सुरू आहे। जास्तीत जास्त कनेक्टेड राहा आणि यूट्यूबवर आपले व्हिडिओज जास्तीत जास्त पहा मित्रांनो। तुमच्या सपोर्टची आवश्यकता आहे, तो सपोर्ट द्या। पुन्हा भेटू आपण थोड्याच वेळात। हा मार्केट एरिया आहे मित्रांनो सेवालियाचा। अशा प्रकारे आता सध्या ओपन होत आहे आणि आपण इथून बाहेर पडत आहोत आता। मी मयूर जोरमले 12 ज्योतिर्लिंग चारधाम करत आहे सायकलने। तर आपला प्रवास सुरू आहे। आपण सध्या गुजरातमध्ये या सकाळला सेवालियाहून निघालो। आपला या जर्नीचा मुख्य हेतू म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार प्रत्येक लोकलमध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्राबाहेर इतर लोकांना माहिती करणे आणि सोबतच त्यांच्याबद्दल माहिती देणे, बेसिक माहिती आपण देऊ शकतो त्यांच्या विचारांची, आणि सोबतच त्यांची माहिती काय आहे, नेमके महाराज कोण होते याबद्दल लोकांना माहिती देणे हा आपला मुख्य हेतू आहे। त्यामुळे जास्तीत जास्त आपल्याला सपोर्ट करा आणि यूट्यूबला सपोर्ट करा। जय श्री महाराज, छत्रपती शिवाजी महाराज। अशा प्रकारे मित्रांनो आपण लागलो आहोत मोठ्या रस्त्याला, हायवेला। इथून आता आपण समोर चाललो आहोत। तुम्ही बघू शकता मित्रांनो, गुजरातीमध्ये काय लिहिलेलं आहे हे तुम्ही वाचा। कारण आपल्याला गुजराती समजत नाही, पण आपण प्रयत्न करू। डाकोर 22 किलोमीटर आणि सगळं आहे। गुजरातच्या लोकांना पण प्रणाम। अशा प्रकारे आपण सेवालियामधून एक्झिट करत आहोत।
सेवालेमधील सर्व मित्रपरिवारांना धन्यवाद आणि आपण समोर निघूयात. आपला प्रवास असा उत्तमरित्या चालू आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता ही रेल्वे लाईन साईडने. काल आपल्यासोबत खूप मोठे इन्सिडेंट झाले. एक तर सायकल पंक्चर झाली, नंतर 1 ते 1.5 किलोमीटर पूर्ण ढकलत न्यावा लागला वापस बनवून. तर बनवण्यासाठी ट्यूब बरोबर नव्हता, मग आखरी ट्यूबच बदलावा लागला. त्यांच्याकडे ट्यूब पण नव्हते, मग त्यांनी कशी तरी अरेंजमेंट करून नवीन ट्यूब टाकून दिला आणि तिथे आपले 1.5-2 तास गेले मित्रांनो. पण याचा चांगला फायदा म्हणा की म्हणा आपल्याला भवानी सिंग सारखे लोक भेटले. दादांनी खूप मदत केली. ऐनवेळी मला राहण्यासाठी काहीच सोय नव्हती. रात्रीचे 8 वाजले होते, तरी पण त्यांना सहज दिसलो. त्यांनी बोलले माझ्यासोबत, बोलचाल केली आणि एकटाच आहे म्हणून सरळ त्यांनी मला घरीच घेऊन गेले. त्यांच्या घरी नंतर मग तिथे जेवण खाऊन राहण्याची सोय झाली आपली. तर मित्रांनो, असे चांगले माणसं कळत नकळत मिळाले की खूप छान वाटतं. सिच्युएशन कधी कशी पण येऊ शकते, चांगली पण वाईट पण, दोन्हीसाठी आपल्याला तयार राहावं लागतं. प्रवास हा असाच असतो, वेगवेगळे अनुभव देऊन जाणारा असतो. त्याच्यातून खूप काही शिकण्यासारखं मिळते आणि नवनवीन गोष्टी, नवनवीन प्रदेश पाहायला मिळतात. आपला मेन मोटो हाच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, छत्रपती शिवाजी महाराज कोण होते त्यांची ओळख करून देणे, हा आपला याच्या मागचा हेतू आहे. तर जास्तीत जास्त आपण तो प्रयत्न करू. खूप सारे लोक महाराजांचा ध्वज पाहून विचारतात की हे कोण आहेत, कारण त्यांना खरंच माहिती नसतं. तर आपलं काम आहे की आपण त्यांना त्यांची ओळख करून देणे. महाराज कोण होते, काय होते, त्यांनी कशाप्रकारे इतर परकीय सत्तांचा राज्य असताना आपलं स्वतःचं असं स्वराज्य निर्माण केलं आणि सुव्यवस्थितपणे चालवून एक आदर्श व्यवस्था कशी असली पाहिजे याचा जो आपल्यासमोर विचार मांडला आहे तो लोकांपर्यंत पोहोचवणे. महाराजांची परराष्ट्रीय धोरण, प्रत्येक गोष्ट, त्यांच्या जीवनातली प्रत्येक गोष्ट ही शिकण्यासारखी आहे. तर त्यासाठीच आपल्याला ॲटलिस्ट, आपण मोठे इतिहासकार तर नाही, डिटेल माहिती आपल्याला तेवढी नाही, तरी पण जेवढं होऊ शकते ॲटलिस्ट त्यांची ओळख तरी करून देणे हा आपला हेतू आहे मित्रांनो. की आपण कमीत कमी बाहेर राज्यातील लोकांना महाराजांची ओळख करून देऊ आणि महाराज कोण होते त्यांच्याबद्दल वाचलं पाहिजे, त्यांचे विचार प्रेरणास्त्रोत म्हणून घेतले पाहिजे. यासाठी आपण त्यांना उत्स्फूर्त केलं पाहिजे. एकदम एक मोठा वाटा आपण घेऊ शकत नाही, पण एक छोटा मुंगीचा वाटा उचलून आपण आपल्यापर्यंत कार्य करू शकतो. जिथं पण आपण जातो महाराजांचे विचार पोहोचवले पाहिजेत. हेच आपल्याकडून महाराजांना योग्य अशी आदरांजली असणार आहे. त्यामुळे मित्रांनो, आपल्याला जास्तीत जास्त सपोर्ट करा या गोष्टी करण्यासाठी. सर्व मराठी बांधवांना कडकडीची विनंती आहे की आपल्या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा. आपण नवीन ठिकाणी जाऊन महाराजांना प्रत्येक घराघरात पोहोचवण्याचा प्रयत्न करू. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. मित्रांनो, हा मंदिर आहे आशापुरी माताचा. इथे आपल्याला एका गावामध्ये लागलेला आहे आणि आपण समोर निघत आहोत. हा मंदिर आहे मित्रांनो. मी तुम्हाला घेऊन आलो आहे. कशाचे पानं आहे ओळखू शकता का? हे आहे तंबाखूची शेती आणि हे पानं आहेत तंबाखूचे. वाढल्यानंतर यांच्यापासून तंबाखू बनवल्या जाते. तर ही शेती आपल्याला इथे दिसलेली आहे, मेन रोडलाच आहे. आपली सायकल तिकडे आहे, तुम्हाला दिसेल या काठीच्या मागे आहे. आणि ही शेती आहे तंबाखूची, बघू शकता तुम्ही किती जबरदस्त आहे. तर इकडे तंबाखूची पण शेती केली आहे. पहिलाच आपल्याला प्लॉट दिसला अचानक, म्हणून आपण म्हटलं तुम्हाला दाखवूयात. तरी शेती आहे तंबाखूची, बघू शकता कसे पानं आहेत. तर याचे जवळून बघा मित्रांनो.
असेच नवनवीन व्हिडिओ आपण घेऊन येत राहू मित्रांनो। आपल्याला हे छोटंसं पण सुंदर असं मंदिर दिसलंय, प्रभू श्रीरामांचं मंदिर आहे। डाकोरला का थांबणार आहोत मित्रांनो माहिती आहे का? कारण इथे श्री कृष्ण भगवंताचं सुंदर असं मोठं मंदिर आहे। असं म्हणतात की श्रीकृष्ण भगवान द्वारकेवरून एका दिवसात इथे आले होते, एका रात्रीमध्ये इथे आले होते, म्हणून ते मंदिर आहे आपल्याला बघायचं आहे, दर्शन घ्यायचं आहे। जय श्री कृष्ण मित्रांनो, डाकोरमधीलच हा दुसरा मंदिर आहे, श्री स्वामीनारायण मंदिर। तुम्ही बघू शकता मंदिर कसं आहे तर श्री स्वामीनारायण मंदिर अशा प्रकारे मंदिर आहे मित्रांनो। डाकोरमध्ये खूप छान देवस्थान आहे, बघू शकता। श्री स्वामीनारायण मंदिर। भर उन्हामध्ये असे झाडं झुडपं आणि अशी सावली, म्हणजे काय नजारा आहे मित्रांनो, खूप छान वाटतं। अचानक झाडं झुडपं आणि सावली जर मिळाली तर असे आहे रस्ते छानच आहे सध्या, रस्त्यांना काही म्हणू शकत नाही। अशा प्रकारे आपला प्रवास सुरू आहे। मित्रांनो बघू शकता काय जबरदस्त व्ह्यू आहे तर सूर्यनारायण अस्ताला चालले आहेत आणि आपला व्ह्यू समोर आहे, बिलकुल महाभयानक अति सुंदर असा नजर।